अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येत्या 25 तारखेला म्हणजे 25 जानेवारीला रविवार आहे आणि या रविवारच्या दिवशी तर रथसप्तमी सुद्धा आली आहे। आता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केलं पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, रथसप्तमीला दूध उतू जाऊ द्यायचं असतं तर ते कसं जाऊ द्यायचं, त्यामागं काय महत्त्व आहे, हे केल्याने काय लाभ होतो, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून मानला जातो। सूर्यदेवांना समर्पित हा दिवस म्हणून आपण या दिवशी सूर्याची पूजा करतो। रथसप्तमीला सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय फायदे होतात ते अगोदर आपण जाणून घेऊया। तर रथसप्तमीची पूजा केल्यानंतर आपल्याला सौभाग्यप्राप्ती होते, पुत्रप्राप्ती होते, धनप्राप्ती होते। आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची असते। बघा, रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो असं पद्मपुराणात म्हटलं आहे की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे त्या दिवसाला सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे मोठ्यातले मोठे पाप आपल्याकडून झाले असलेलं तरीसुद्धा त्यापासून मुक्ती मिळते, गंभीर आजारापासून आपल्याला मुक्ती मिळते। सगळ्यात पहिलं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कारसुद्धा घालायचे असतात आणि आंघोळीनंतर सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं असतं, हे लक्षात ठेवा। रथसप्तमीच्या दिवशी साधारणपणे सकाळी आपल्याला 6-6:30च्या आत उठून घराची स्वच्छता करायची असते। नंतर आपल्याला तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची असते, केस विंचरायचे असते। स्त्रियांनी ही सर्व कामे आपल्याला अगोदर करून घ्यायची आहेत, म्हणजे दिवस उगवायच्या अगोदर। नंतर आपल्याला सूर्य उगवल्यानंतर केस विंचरू नये असं पहिले आपले पूर्वज सांगायचे, तो नियम आपल्याला या दिवशी पाळायचा आहे। सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी एक तांब्या घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावे। त्याच्यामध्ये हळदी कुंकू, लाल फुलं, पांढरं तीळ, थोडासा गूळ टाकून पूर्व दिशेला तोंड करून सूर्याकडे आपल्याला ओम सूर्याय नमः असं म्हणून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। नंतर आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही इथं लावू शकता। त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे। तुळशीला आपण या दिवशी रविवार असल्यामुळे पाणी घालू शकत नाही, मात्र हळदी कुंकू, फूल, अक्षदा तुम्ही वाहू शकता। स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तुळशी मातेकडे सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि मग आपल्याला तुळशीला दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे। हे झाल्यानंतर आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडायची आहे। रथसप्तमीची पूजा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये म्हणजे तुळशीपाशी मांडू शकता। शक्य नसेल तर घरामध्ये मांडले तरी चालेल। त्यासाठी एक पाट घ्या, त्यावर पिवळं वस्त्र हातरा, नंतर दिवा लावायचे, गणपती बाप्पाची स्थापना करायची। सूर्यदेवाचा फोटो किंवा तुमच्याकडे सूर्यदेव नसेल तर तांब्याचा सूर्य असतो ना, तो सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा रांगोळीने तुम्ही सूर्याचा रथ काढा। सूर्यरथाला एक चाक देखील काढायचं, त्या चाकाला 12 आऱ्या काढायच्यात। हे संवत्सराचे प्रतीक मानलं जातं। खरं तर सूर्यरथाला एकच चाक आहे। सूर्यरथाची हळदी कुंकू, फुलं, अक्षदा, गूळ, सोडोपचारी आपल्याला पूजा करायची आहे। तांबडं फुल इथे तुम्ही अर्पण करा। 7 धान्य तुम्हाला ठेवायचे असले तर तुम्ही ठेवू शकता किंवा एकत्र 7 धान्य ठेवलं तरी चालेल। तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। सूर्यदेवांना 7 प्रकारचे धान्य या दिवशी वाहिला जातात। ती 7 वाराचं प्रतीक दर्शवत असतात, म्हणजे सोमवार ते रविवार हे 7 वार ते 7 वाराचं प्रतीक मानले जातात। तर या दिवशी सप्तमी असल्यामुळे आपल्याला 7 प्रकारचे धान्य तिथं व्हायचे आहे। एवढे धान्य नसतील तर जेवढे धान्य तुमच्याकडे उपलब्ध असतील ना तेवढी वाहिली तरीही चालेल। बघा, आता नंतर झाल्यानंतर आपल्याला हे सप्तधान्य झालं तर वेगवेगळ्या वाट्यामध्ये, बोळक्यामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा एक खट्यात तुम्ही भरले 7 धान्य तरीही काही हरकत नाही। सूर्यदेवाची पूजा करताना आदित्य हृदय स्रोत, सूर्यकवच स्रोत, सूर्याष्टक हे म्हणायचं आहे। हे तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळून जाईल। तर या दिवशी दूधसुद्धा आपल्याला उतू घालायचं असतं, हे शुभ मानलं जातं। अग्निदेवाला दूध अर्पण करण्यासाठी ही पद्धत आहे। बघा, हे दूध आपल्याला उतू घालायचं असतं दुपारी 12च्या अगोदर हे करायचं असतं। एखादा तवा घ्या, त्यावरती छोटे लाकडे किंवा गौऱ्या पेटवून त्यावर मातीचं मडकं म्हणजे जे आपण सुगड असतो ना ते ठेवायचं, त्यात दूध टाकायचं। दुधामध्ये तीळ, साखर, तांदूळ टाकायचे असते आणि मग थोडंसं ह्याचं दूध टाकायचं असतं आणि हे दूध आपल्याला ओतू जायचं असतं। तर हे दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला जाईल अशा प्रकारे ठेवायचं, कारण उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असतं। थोडंफार उत्तर दिशेला थोडं वाकडं करून ठेवा, पूर्व दिशेला ओतू द्यायचं असेल तर पूर्व दिशेला वाकडं करून ठेवा।
म्हणजे आपल्याला हे दूध आहे ना पूर्व ते उत्तर दिशेलाच म्हणजे उतू लावायचं असतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हळद कुंकू फूल अक्षत अर्पण करायचे, नमस्कार करायचा आहे. मग अग्निदेवाला हा दुधाचा प्रसाद आहे ना तो अर्पण केलेला नैवेद्य असतो ना तो अग्निदेवाला आपण अर्पण करतो. आणि उरलेले जे दूध आहे ना तुम्ही सगळ्याला ते प्रसाद म्हणून खायचं असतं. त्यामुळे आरोग्याच्या काही समस्या असतील, रोग वगैरे काय असतील ना त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते. पण ह्यामागं काय कारण आहे? रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या बोळक्यामध्ये दूध घालण्यामुळे काय कारण आहे? तर असं केल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होती अशी धार्मिक मान्यता आहे. आता तुमच्याकडं काय करायचं, काय नसेल तर गॅसची शेगडी तुम्हाला आदल्या दिवशी स्वच्छ करायची आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. आणि त्याच्यासुद्धा सूर्यनारायणाला तुम्ही नैवेद्य म्हणून प्रसाद हे देऊ शकता. आता सगळे हे व्रत करू शकतात, पण त्यातल्या ज्या व्यक्तींच्या राशीग्रहामध्ये सूर्यग्रहाची स्थिती कमकुवत आहे ना त्यांनी हे व्रत करायचं आहे. ज्यांना वारंवार आरोग्याच्या संबंधित समस्या असतात ना त्यांनी हे व्रत करायचं आहे. ज्यांना मूलबाळ होण्यासाठी सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता. तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, सूर्यनमस्कार घालायचा आहे, त्यानंतर दूध उतू जाऊ द्यायचं आहे. सांगितल्याप्रमाणे सूर्याची पूजा पण करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही उपवाससुद्धा करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काही दान करा. अन्न वस्त्र, त्यानं तुम्ही इतर कुठल्याही खाय प्यायच्या वस्तू तुम्ही देऊ शकता. तुम्हाला यथाशक्ती इथं दान करायचे. एखादं धान्य तुम्ही इथं देऊ शकता. गहू ज्वारी बाजरी तांदूळ किंवा साखर कुठलंही धान्य तुम्ही इथं देऊ शकता. नंतर ही पूजा आपल्याला 2 तासांनी उचलली तरी चालेल, पण आपल्याला सूर्य मावळायच्या अगोदर पूजा उरकून घ्यायची आहे. तर हळदी कुंकूसुद्धा या दिवशी तुमचं राहिलं असेल तर तुम्ही करू शकता, कारण रथसप्तमी हा शेवटचा दिवस असल्यामुळे हळदी कुंकू तुम्ही अवश्य करा. रानूबाईची कथा वाचा. तसेच तुमच्या लहान मुलाचे बोरनान देखील राहिलं असेल तर ते बोरनानसुद्धा तुम्ही करू शकता. या दिवशी आपल्या घर स्वच्छ ठेवायचं आहे. घराचा मुख्य दरवाजावर तुम्ही तोरण लावा, छान रांगोळी करा. शुभ दिवस आहे. फळ मिळवण्यासाठी आपलं घर स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. पाहायला गेले तर फार मोठ्या काही गोष्टी नसतात. पूजा मांडणीसुद्धा अगदी सोपी आणि अगदी साध्या पद्धतीनं आहे. त्यामुळे हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. या दिवशी उपवास करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. नाहीतर काही नाही, फक्त सूर्याला अर्घ्य द्या, सूर्याची पूजा करा, दूध उतू जाऊ द्या. ह्या काही ज्या छोट्या गोष्टीत ना त्या गोष्टी करा. आणि या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही दानधर्म करू शकता. रथसप्तमीचा 7व्या दिवसाचा उपवास असेल तर त्यांनी या दिवशी सोडला तरीही काही हरकत नाही असं सांगितलं जातं. सूर्याची पूजा करून रथसप्तमीची पूजा केल्यानंतर आमच्याकडे उपवास सोडतात. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार आणि तुमच्या भागातील प्रथेनुसार तुम्ही उपवास सोडू शकता. अशा प्रकारे आपल्याला रथसप्तमी ही रविवारी साजरी करायची आहे आणि रथसप्तमी तुम्ही नक्की साजरी करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.